श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा। ओंकार हेच या सृष्टीचे मूळ स्वरूप आहे। ओंकारच वेदांच्या प्रतिपादनाचा विषय आहे। स्वतःला जाणण्यायोग्य तुझा जय जयकार असो। हे आत्मरूपा तुला नमस्कार असो। देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो। हे ओंकारा तूच गणेश आहेस। सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश तूच आहेस। निवृत्तीनाथांचा दास सांगतो आहे ऐका। आता हे मंगलाचरण ज्ञानेश्वरीतलं आहे। आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका आहे। गीता ही योगेश्वर कृष्णांनी भगवंतांनी अर्जुनाला सांगितली। या गीतेचे 18 अध्याय हे योग स्वरूप आहेत। विविध योगांचा त्याच्यात विचार केलेला आहे। कर्मयोग, राजयोग, भक्तियोग अशा योगांचा त्याच्यात विचार केलेला आहे। आणि अशा या गीतेच्या टीकेमधले म्हणजे ज्ञानेश्वरी मधलं हे गणेश स्तवन आहे। योगाच्या दृष्टीनं असं म्हणाल तर योगशास्त्र आणि गणेश अर्थात गणपती यांचं खूप खूप जवळचं नातं आहे। गणपतीला वंदन करताना ज्ञानेश्वर जे स्वतः योगी आहेत, ज्ञानी आहेत, ते म्हणतात सकल मती प्रकाशू। गणेश बुद्धीची ज्ञानाची देवता आहे। साक्षात ब्रह्मस्वरूप आहे। तम साक्षात आत्मासी नित्यम। अशा प्रकारे ज्या गणपतीचं वर्णन गणपती अथर्वशीर्षात आहे की तो साक्षात आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, ईशतत्व आहे। असा तो गणपती, असा तो गणेश। आणि याच गणपती अथर्वशीर्षात पुढे म्हटलेलं आहे त्वाई योगिनो ध्यायन्ति नित्यम। योगी तुझे नित्य स्मरण आणि ध्यान करतात। अर्थात योग्यांच्या ध्यानाचा विषयही तू आहेस। अर्थात योग ध्यान याची देवता पण तूच आहेस। पुण्यामध्ये एक त्रिशुंड्या गणपती नावाचं मंदिर आहे। केव्हा जमेल तेव्हा अवश्य या मंदिरात जावा। या मंदिरातला गणपती आहे तो योग गणेश आहे। आणि हे हठयोगाचं पूर्वीच्या काळचं एक केंद्र आहे। या मंदिरातली सगळी शिल्प जी आहेत ती हठयोगाशी जोडलेली आहेत। तर गणपती आणि योग अर्थात कुठल्याही ज्ञानाचा जेव्हा विषय येतो त्यावेळी गणेश तिथं असणं हे आवश्यकच आहे। तर अशा या गणेशाचं प्रथम आपण वंदन केलं। साधना करणाऱ्यांसाठी गणेश विद्या ही एक वैदिक विद्या आहे। ज्या विद्येत खूप बारकाव्यानं बीज विद्या सांगितलेली आहे, आत्मज्ञान सांगितलेलं आहे, साधना पद्धती, उपासना पद्धती सांगितलेली आहे। तसं पाहता सर्व देवांच्या उपासना पद्धतीत थोड्याफार फरकाने योग विद्या आहेच, सामावलेलीच आहे। पण प्रथम गणेशाला वंदन करणं ही योग परंपरा आहे। ओंकार साधना, ओंकार रूपी गणेश अर्थात वर्णवपू ज्ञानेश्वरांच्या शब्दात ऐकणं हा एक खूप वेगळा योगच आहे। अकार चरण युगल
उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, ओंकार स्वरूप गणेश ज्ञानेश्वरांचा गणाधीश जो ईश तो हा ओंकार आहे. या ओंकार रूप गणेशावर एकनाथांनी पण भाष्य केलेलं आहे आणि नागपूरच्या पांडे नावाच्या ग्रस्थांनी याचं प्रत्यक्ष चित्रीकरण केलेलं आहे. एका ओंकाराच्या माध्यमातून गणेशाची निर्मिती असा त्यांनी प्रकल्प करून त्याच्यातून गणेशाची निर्मिती दाखवलेली आहे. ते पण गणेश विद्येचे चांगले जाणकार आहेत. ज्ञानेश्वरांसारखेच महाराष्ट्रातले आणखीन एक गुरु समर्थ रामदास, ते म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ आनंत या राघवाचा. येथे रामदास स्वामी श्री गणेश, शारदा व सद्गुरूंना वंदन करतात. श्री गणेश अर्थात गणांचा ईश, सर्व गुणांचा ईश आहे. ज्या निर्गुणातून सगुण सृष्टी निर्माण झाली त्या निर्गुणाचा आरंभच मुळापासूनच सुरुवात करणारा हा गणेश आहे. पुढे 4 वाणींची स्वामिनी जी शारदा, तिचं नमन आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. मूलाधार शब्दाचे मूळ स्फुरण ती परावाणी, अनाहतात शब्दाचे रूप अर्थ ती पश्यंती वाणी, विशुद्ध चक्रात स्वनाद रूपातली मध्यमा जी स्वसंवाद करते, विशुद्ध चक्रातून प्रकट शब्दरूप घेते ती वैखरी जी अवकाशात विखुरते पसरते, जी आकाशात सामावून जाते ती वैखरी. जणू ही शारदेची 4 रूपेच आहेत. गणेश हे तर स्वतः ईश्वर स्वरूप, तर शारदा हे माया स्वरूप. ईश्वराची माया ही शक्ती आणि ईश्वर ही पुरुष प्रकृती. अर्थातच गणेश आणि शारदा अर्थात आदिदेव आणि आदिमाया, पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती. तसेच योगेश्वर कृष्ण या सर्वांना नमस्कार करून त्यांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरूंच्या पाठिंब्याने, त्यांच्या कृपाछत्राखाली हा या योग वर्गाची सुरुवात करत आहे. श्रोते हो, आपला आशीर्वाद असावा. मुळातच हे गणेशा अर्थात परब्रह्मा, तू मूलाधाराच्या ठिकाणी स्थिर आहेस असं गणपती अथर्वशीर्षात म्हणलंय. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. योगशास्त्र आणि शरीरशास्त्र हे खूप जवळच आहे. अर्थात शरीरशास्त्र हा योगशास्त्राचा एक भाग आहे. गणेशा, तुझं स्थान मूलाधार चक्राच्या ठिकाणी आहे. आपण मूलाधार चक्राचा स्वतंत्र विचार करणार आहोत. फक्त या ठिकाणी एवढंच सांगतो की मूलाधार चक्रामध्ये ब्रह्मग्रंथी नावाची एक ग्रंथी आहे, अगदी सूक्ष्म आहे. आणि त्या ग्रंथीला वेटोळं घालून बसलेली, 3.5 वेटोळी घालून बसलेली कुंडलिनी नावाची शक्ती आहे. तिला महामाया असं म्हटलेलं आहे. की जी सुप्तावस्थेत आहे आणि ती जेव्हा जागृत होऊन चक्रभेदन करत करत सहस्त्राधार चक्रापर्यंत जाते, मूलाधार ते सहस्त्राधार हा प्रवास करते, त्यावेळी आत्मज्ञान होतं असं योगशास्त्र सांगतं. तर अशी कुंडलिनी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या गणेशाचं स्थान आहे. अर्थात ब्रह्म ग्रंथी
त्या ठिकाणी गणेशाचं स्थान आहे. म्हणून मूलाधाराची देवता ही गणेश देवता आहे. अर्थात आपल्याला सगळ्या गोष्टीचा मुळापासून अभ्यास करायचा असल्यामुळं मी या ठिकाणी तम मूलाधार स्थितोसी नित्यम याचा संदर्भ घेतलेला आहे. या ठिकाणी मूळ काय? एखाद्या गोष्टीची सुरुवात जिथं आहे, पाया जिथं आहे, त्याला मूळ असं म्हटलं जातं. आणि या सृष्टीचं मूळ जे आहे ते ब्रह्म आहे. ब्रह्मापासून सृष्टी निर्माण झाली. आणि मग अशा या ब्रह्माचं स्थान जे आहे, ब्रह्म ग्रंथी जिथं आहे, त्या ठिकाणी हा गणेश आहे. तो ब्रह्मस्वरूप आहे. तम साक्षात ब्रह्मासी अशा तऱ्हेचा तो गणेश त्या ठिकाणी आहे. गणपतीचं वर्णन अनेक तऱ्हेने केलेलं आहे. तम ब्रह्मास्तम, तम विष्णुस्तम, तम रुद्रस्तम, तो इंद्रस्तम, अग्निस्तम, वायुस्तम, सूर्यस्तम, चंद्रमास्तम अशा पद्धतीनं गणेशाचं वर्णन हे आलेलं आहे. परंतु मूलाधारामधलं जे त्याचं स्थान आहे किंवा या सगळ्या विद्यांच्या मुळाशी असणारं जे त्याचं स्थान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण जर ज्ञानेश्वरांचं मगाशी ज्याचा आपण पहिला श्लोक पाहिला ते गणेश स्तवन जर पाहिलं तर गणेशाचं वर्णन एकदम बारकाव्यानं आपल्याला पाहता येतं की त्याच्यामध्ये वेद पुराण ज्ञान कसं भरलेलं आहे. परंतु आपला विषय तो नसल्या कारणाने आपण एकदम आपल्या विषयाला सुरुवात करतो. विषयाला सुरुवात करताना मी एवढंच सांगतो की मुळामधूनच ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीराचा वापर करायचा आहे. ते साधन आहे. आपल्या अभ्यासाचं, आपल्या साधनेचं साधन हे आपलं शरीर आहे. आणि ज्या साधनाचा आपल्याला वापर करायचा आहे ते साधन आपल्याला चांगल्या रीतीने माहिती पाहिजे. ते साधन कसं वापरायचं हे कळलं पाहिजे. त्या साधनाचा अंतरंग आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर आपली गाडी रस्त्यात कुठेतरी पंक्चर होती आणि मग आपण स्टेपनी असती तरी पण आपल्याला वाटतं की आपल्याकडे काही स्टेपनी बदलणार कशी, आपल्या लक्षातच नसतं की डिकीमध्ये पाना ठेवलेला आहे. मग आपण ढकलत रस्त्यात खिळा टाकलेल्या माणसाला शिव्या देत देत गॅरेज पर्यंत जातो आणि मग टायर बदलतो, पंक्चर काढतो. तसं आपलं होऊ नये. तर आपल्याकडं आपल्या शरीराच्या माध्यमातून साधन, शरीर हे साधन आहे आणि त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याकडे काय आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. आपल्याला वाणी दिली आहे, तोंड दिलंय, आपण तोंडाने बोलतोय. कान दिलेत, कानाने ऐकतोय. डोळे दिलेत, डोळ्यांनी पाहतोय. जीभ दिली आहे, बोलतोय, चव घेतोय. स्पर्श, त्वचा आहे त्यांना आपण स्पर्शाचा अनुभव घेतोय. नाकाने गंधाचा अनुभव घेतोय. परंतु या सगळ्यातून जे ज्ञान प्राप्त होतंय, नाक वास घेतोय का? नाक जे येईल त्याचं आपल्याकडे पाठवून देतो. नाक ते सेन्स जे आहेत, ज्या संवेदना आहेत त्या मेंदूकडे पाठवतो. आणि मग आपल्याला चांगला वास आहे का वाईट वास आहे, मोगऱ्याचा वास आहे का चंदनाचा वास आहे हे आपल्या मेंदूच्या तिथं कळतं. डोळ्याला किंवा नाकाला
किंवा जिभेला स्वतःला त्याचं ज्ञान काहीच नाही आहे. केनोपनिषदात म्हणलंय कानामागचा कान, डोळ्यामागचा डोळा. तर हे जे त्याच्या सगळ्याच्या मागचं जे आहे त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. डोळ्यामागच्या डोळ्याचा शोध घ्यायचा आहे, कानामागच्या कानाचा शोध घ्यायचा आहे. भारतीय योगशास्त्राच्या दृष्टीने योगशास्त्रातले हे अत्यंत महत्वाचं चक्र आहे. या चक्राच्या ठिकाणी शक्तिरूपिणी कुंडलिनी आहे. ज्ञानमार्ग, योग मार्ग यांना या कुंडलिनी जागृतीचा व नंतरच्या षटचक्र भेदनाची क्रिया अत्यंत महत्वाची असते. हा मुळातून होणारा आत्मविकास आहे. या ज्ञानप्रक्रियेत मुळातच त्या शक्तीचे ज्ञान होऊन त्या शक्तीचे प्रकटीकरण होण्याची प्रक्रिया आहे. या मूळ शक्तीच्या विषयी आपण पुढच्या चरणात विचार करूया. प्रथम आपल्याला विचार करायचा आहे तो मूळ आधाराचा. कुठलीही गोष्ट आधाराशिवाय राहत नाही, आणि जी गोष्ट आधाराशिवाय राहते त्याची त्रिशंकू अवस्था तयार होते. न इकडचं न तिकडचं अशा पद्धतीचं जे काही होतं त्याला त्रिशंकू असं म्हणतात. आपल्याला जर योगशास्त्राचा अभ्यास करायचा आहे तर आपलं मूळ, आपला आधार हा चांगलाच असला पाहिजे. आपण त्या भक्कम आधारावरच पुढची योगशास्त्राची इमारत उभी करणार आहोत. आणि मग त्या दृष्टीनं आपल्याला शरीरशास्त्राचं ज्ञान हे त्या पद्धतीनं प्राप्त होणं हे आवश्यक आहे. हे सगळं आपण घेणार आहोत आणि या ज्ञानाकडे आपण बारकाव्यानं जाणार आहोत. फक्त आत्ता गणेशाचं वंदन केल्यानंतर मी तुम्हाला एवढंच सांगतो की तो गणेश आहे कुठं, तर मूळ ज्ञानाची बैठक जिथं आहे, मूळ ज्ञानाचा आधार जिथं आहे त्या मूलाधारातच गणेशाचं वास्तव्य आहे. म्हणून पहिल्यांदा आपण ज्ञान घ्यायला जेव्हा सुरुवात करतो, शिकायला सुरुवात करतो, त्या पहिल्यांदा म्हणतो श्री गणेशाय नमः. आम्ही आमच्या कार्याचा श्री गणेशा केला असं म्हणतो. योगशास्त्राचे आद्य गुरु जे आहेत, तसं जर म्हणाल तर ते शिव आहेत, शंकर आहेत, ते योगगुरु आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीला पार्वतीला उपदेश केलेला आहे आणि त्या उपदेशामध्ये त्यांनी संपूर्ण योगशास्त्र हे पार्वतीला सांगितलेलं आहे. आपल्या या अभ्यासक्रमाच्या दरम्यान आपण शिवसूत्रांचाही अभ्यास करणार आहोत, शिवयोगाचाही अभ्यास करणार आहोत. जसं आपण गीतेतले काही भाग पाहणार आहोत, कारण योगेश्वर कृष्ण आहे, त्यांनी योगच सांगितलेला आहे. त्यामुळं आपल्याला गीतेचाही आधार घ्यायचा आहे, शिवसूक्तांचाही आधार घ्यायचा आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पतंजली, महर्षी पतंजली किंवा भगवान पतंजली यांचा सुद्धा आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. ते तर योगशास्त्रातले आद्य गुरु आहेत. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोत तम प्रवरम मुनीनाम पतंजलिं प्रांजलिदानतोऽस्मि. अबाहु पुरुषाकारं शंख चक्रासि धारिणीं सहस्त्र शीर्षं श्वेतं प्रणमामि पतंजलिं. योगाच्या द्वारे चित्ताची स्थिरता भाषिक, वाचिक, अर्थात वाचिक म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांच्या माध्यमातून, सुस्पष्टता ही व्याकरणाच्या माध्यमातून,
आणि वैद्यक म्हणजे आयुर्वेद हे मनुष्यांना ज्यांनी दिलं असे ऋषिकुलोत्पन्न पतंजलींना हात जोडून नमस्कार. महर्षी पतंजलींच्या पुरुषरूप अशा मूर्तीच्या मस्तकावर आदिशेषांचा फणा आहे. आदिशेषांनी सावली धरलेली आहे. 4 बाहू आहेत. एका भुजेत शंख, एका भुजेत चक्र, तिसऱ्यात आसी म्हणजे ज्ञानरूपी तलवार आणि चौथा हात आशीर्वादपर आहे. काही काही ठिकाणी तिसरा आणि चौथा हात हे एकमेकाशी जोडलेले आहेत, म्हणजे नमस्कार मुद्रेमध्ये आहेत. महर्षी पतंजलींच्या मूर्ती दक्षिणेतल्या अनेक मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या दोनही तऱ्हेच्या मूर्ती आहेत. काहीच्या याच्यामध्ये हातात तलवार आहे, काही ठिकाणी हात जोडलेला आहे. अशा तऱ्हेच्या मूर्ती आपल्याला पाहता येतात. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे यांचा कमरेपासून वरचा भाग मी वर्णन केला त्याप्रमाणे आहे, परंतु कमरेच्या खालचा भाग हा सर्पास प्रमाण आहे. एखाद्या नागाचा वेटोळ कसा असावं त्या पद्धतीचा त्यांचा कटीपासून खालचा भाग आहे. याचं कारण आदिशेष त्यांनी पतंजली रूपानं अवतार घेतलेला आहे. महर्षी पतंजलींच्या मूर्ती शिल्परूपात आपल्याला पाहता येतात. महर्षी पतंजलींबाबत ते द्वैतवादी होते असा आद्य शंकराचार्यांपासून अनेकांचा दावा आहे. षडदर्शनात योगदर्शनाचे खंडन करताना असा उल्लेख येतो. मात्र पतंजली हे ईश्वराला मानणारे आहे. त्यामुळं या एका दृष्टीनं आपण जर पाहिलं तर ते अद्वैतवादीच आहेत. याविषयी कृष्णाजी केशव कोल्हटकरांनी, ज्यांचं पतंजलीवर चांगलं भाष्य आहे, चांगला ग्रंथ आहे, त्यांनी याविषयी बरंच विवेचन त्यांच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. महर्षी पतंजली जे आहेत त्यांची अनेक नावं आहेत. त्यामागे कथा आहेत किंवा काही संदर्भही आहेत. त्यांचं काही नावं मी सांगतो. त्यांचं पहिलं नाव आहे गोनर्दीय. गोनर्दीय हे पतंजलींचं देश नाम आहे. महाराष्ट्रातला म्हणून महाराष्ट्रीय, तसं गोनर्दा मधलं म्हणून गोनर्दीय. उत्तर प्रदेशात गोंडा जिल्हा आहे, त्याचं जुनं नाव आहे गोनर्द देश. हा तिथला रहिवासी म्हणून त्याला गोनर्दीय नाव पडलं असं म्हटलं जातं. गोनर्द नावाचे काश्मीरचे 3 राजे होऊन गेले, त्यांच्यामुळं गोदर्णीय नाव पडलं असंही म्हणतात. त्या दृष्टीने पाहिलं तर ते काश्मीरी होते असं म्हणायला लागेल. चूर्णिकाकार अर्थात आयुर्वेदिक औषधी जाणकार असेही त्यांचं नावाविधान आहे. पतंजलीचं गोणिका पुत्र या नावामागं एक पुराणामध्ये कथा आहे. या सृष्टीच्या निर्मितीच्या नंतर शिवानी सगळ्या देवांना आमंत्रित केलं की मी तांडव करणार आहे, तुम्ही तांडवाचा आस्वाद घ्यायला, माझ्या नृत्याचा आस्वाद घ्यायला तुम्ही या. आणि मग हे सगळे दिव्य दृष्टीधारी असणारे यांनी आजच्या दृष्टीनं म्हणाल तो लॉग इन केलं. आणि मग त्या पद्धतीनं हे सगळे देव त्यांच्या परिवारासह हे शिवाचं तांडव पाहायला सुरुवात केली. शिवाचं तांडव हे अत्यंत अद्भुत आहे. त्याची सुरुवात संथ लयीनं झाली. हळूहळू त्याचा वेग वाढायला लागला. अत्यंत आकर्षक शरीरयष्टीच्या शिवशंकरांची डमरूच्या तालावर अफाट तांडव सुरू झालं. सर्व देव
या तांडवाच्या प्रदर्शनात गुंग झाले. शिवांचे तांडव म्हणजे ऊर्जेचा परिपूर्ण असा आविष्कारच. त्यांचे ते तांडव दिव्य तर होतेच, लयपूर्ण होते, ज्ञानसंपन्न होते. अत्यंत कमनीय शरीराच्या शिवांनी त्यांच्या डमरूमधून 14 सूक्त नंदिकेश्वराला दिली. या विश्वातलं पहिलं वाङ्मय या पद्धतीनं आलं. ही 14 सूत्र की ज्याच्यामध्ये सर्व मुळाक्षर ही शिवांनी दिलेली आहे. अर्थात ती डमरूमधून, त्या नादामधून ती निर्माण करून ती नंदिकेश्वराला दिली. नंदिकेश्वराकडून ती पाणिनींना प्राप्त झाली आणि पाणिनींकडून मग ती पतंजलीला प्राप्त झाली. असा तो नंतरचा प्रवास आहे. पण ही 14 सूत्र त्या तांडवामध्ये शिवांनी नंदिकेश्वराला दिली. हे या विश्वातलं पहिलं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे माणसासाठी. त्यांच्या डमरूमधून निघालेली ही 14 गहन आणि ज्ञानपूर्ण सूत्र नंदिकेश्वरांनी पाणिनीला दिली. श्री विष्णू सुद्धा या तांडवाची ऊर्जा, ज्ञान ऊर्जामय अशा लयकारीने भारले गेले. त्यांनी दिलेलं ज्ञान समजणारे हे देवच होते. विष्णू नाही, त्यांनी जे काही माणसासाठी ज्ञान दिलं त्या 14 सूत्रांमधून, हे विष्णू नाही लक्षात आलं. विष्णू अत्यंत आनंदी झालेले आहेत आणि ते त्या तांडवामध्ये अत्यंत गुंग होऊन गेले, त्यात समरस होऊन गेलेले आहेत. ते त्या ज्ञान ऊर्जेनं भारून गेले, त्या लयकारीनं भारून गेले. ते आदिशेषाच्या मंचावर अर्थात आदिशेषावर बसून नृत्य पाहत होते. त्यांचे तन मन धन शिवांच्या तांडवाशी एकरूप झाले होते. त्यांच्यावरती आंतरिक ऊर्जा वाढायला लागली. शिवांचं पदलालित्य, त्यांची स्पंदनं विष्णूंच्या शरीरात स्पंदने घडवू लागली. लय वाढत गेली, वाढत वाढत अत्युच्च कोटीला गेली. तांडवाचा परमोच्च बिंदू आला. शेषाच्या शरीरावर विष्णूच्या स्पंदनांचा भार आणि तीव्रता वाढू लागली. परमोच्च बिंदू आला तेव्हा शेष सुद्धा गुदमरू लागला. त्या स्पंदनांची तीव्रता, ती लय, ती स्पंदने ही त्यालाही जाणावं लागली. तो नजरेने शिवांचं शक्ती आणि ऊर्जायुक्त अद्भुत नृत्य तांडव पाहत होता. त्यात तोही गुंग झाला होता, पण त्याचा श्वास फुलला होता. विष्णूंच्या भाराने तो कळवळला, दबला. शिवांचे तांडव हळूहळू संथ होत 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 थांबले. शेषांनी निश्वास सोडला. तांडव संपल्यावर विष्णूंना या बदलाबाबत शेषानं विचारलं, हे असं कसं घडलं? तुम्ही तर नृत्य पाहत होतात आणि माझ्यावरचा भार वाढायचं कारण काय? तेव्हा विष्णूंनी परिपूर्ण ज्ञानाने भरलेल्या सूत्रांविषयी त्याला सांगितलं. आणि नंदिकेश्वराला जे ज्ञान झालं त्याबद्दलही सांगितलं. विष्णूंनी आदिशेषाला सांगितलं, तांडवातलं सौंदर्य, शिवांची देहबोली व डमरूची स्पंदने, पायाच्या आघातातली ऊर्जा, शक्ती यांच्यातल्या ऊर्जात्मक लखलखाट यात स्वतः विष्णू सुद्धा समरस झाले, रममाण झाले. त्याचा परिणाम आदिशेष आपल्याला भोगावा लागला. विष्णूंनी तांडवाच्या दरम्यानची एकतांता, चेहऱ्यावरचा आनंद या सगळ्या गोष्टी आदिशेषांनी पाहिल्या होत्या. त्यांनी शिवाचे ते नृत्यही पाहिलं होतं आणि विष्णूंना रिझवण्यासाठी आपणही नृत्य करावं, आपणही नृत्य शिकावं अशी आदिशेषांची इच्छा झाली. त्यांनी विष्णूंना नृत्य शिकण्याची आणि शिवांकडे जाऊन नृत्य शिकण्याची इच्छा व्यक्त केली. विष्णूंनी त्यांची विनंती मान्य केली. त्याला शंकराकडे पाठवले, आशीर्वाद दिला. विष्णूंना माहिती होतं शंकर नृत्य शिकवतील, पण नुसतं नृत्य नाही शिकवणार. त्याला
ज्ञानही देते. आदिशेष भगवान शंकरांकडे गेले. शिव नंदिकेश्वराशी डमरूद्वारे दिल्या गेलेल्या सूत्राविषयी बोलत होते. जेव्हा शंकरांना नृत्य शिकण्याविषयी विचारलं आदिशेषांनी, तेव्हा शंकरांनी त्याच्याकडे हसून पाहिलं. शंकरांच्या लक्षात आलं की आपल्या नृत्यानं आदिशेष भारावलेले आहेत. त्यांना नृत्य शिकण्याची इच्छा झाली आहे आणि मुळातच सर्पयोनीतले असल्या कारणानं त्यांच्याकडे लय आहे, वेग आहे, कमनीयता आहे. त्यामुळे शिव म्हणे मी तुला शिकवीन, पण माझी एक अट आहे. आदिशेष म्हणाले ठीक आहे, सांगा तुमची अट, मी तुमची अट पूर्ण करतो. त्या शंकराने सांगितलं की पाणिनींच्या व्याकरणशास्त्रावर तू भाष्य लिहायचं. तू भाष्य लिहिलंस तर मी तुला नृत्य शिकवेन. आदिशेष म्हणाले ठीक आहे. आदिशेषांनी विचार केला की जर मला भाष्य लिहायचं आहे तर मला मनुष्य जन्म घ्यावा लागेल. आणि मग ते तयारीला लागले. मनुष्य जन्म घ्यायचा आहे, कुणाच्या पोटी घ्यायचा, कुठल्या कुळामध्ये घ्यायचा, कसा जन्म घेता येईल, मला कोण स्वीकारेल, कारण मी तर सर्पयोनीत आहे. या सगळ्याचा ते विचार करत होते, चिंतन करत होते. आणि यावेळी पृथ्वीवर गोणिका नावाची एक योगिनी, खूप ज्ञानमय असणारी, ही साधना करत होती. त्यांना आदिशेषांना आई पाहिजे होती, माता पाहिजे होती, त्यांना जन्म देणारी पाहिजे होती. ध्यानामध्ये त्यांनी पाहिलं ही जी गोणिका आहे ही साध्वी आहे, योगिनी आहे आणि तिच्याकडून आपल्याला चांगल्या ठिकाणी चांगला जन्म प्राप्त होईल. गोणिकेला मुक्ती पाहिजे होती. तिच्याजवळ ते ज्ञान सत्शिष्याकडे सोपवायचं होतं, पण ती तर ब्रह्मचारिणी होती. तिला मूल नसल्याने ती शिष्याच्या शोधात होती. ती सूर्याची आराधना करायला लागली. सूर्याची आराधना करताना त्याच्याकडे धारणाधारी अशी शिष्याची मागणी तिने केली व सूर्याला अर्घ्य देण्यासाठी उंजळीमध्ये पाणी घेतलं. ती अर्घ्य देणार त्या क्षणी आदिशेषांनी त्या जळामध्ये प्रवेश केला. गोणिकेचा माता म्हणून स्वीकार केला. आदिशेषांनी माता स्वरूप योगिनी गोणिका व पुत्रस्वरूप शिष्य मिळाला. तिच्या उंजळलेल्या पाण्यात पडलेला म्हणून तो पतंजली झाला. पतित म्हणजे पडलेला आणि अंजली म्हणजे हातामध्ये, म्हणून तो पतंजली. अशा तऱ्हेनं पतंजलींच्या जन्माची कथा सांगितली जाते. नंतर पतंजलींनी पाणिनीच्या व्याकरणावर भाष्य लिहिले. पाणिनींचे कार्य पुढे नेले, परमोच्च अवस्थेला नेले. पतंजली व्याकरणाचे फक्त व्याख्याते नव्हते, ते स्वतः विचारवंत होते, अभ्यासक होते. ते व्याकरण महाभाष्य करून महाभाष्यावरून लक्षात येते. त्यांच्यामुळे वैयाकरणी पाणिनीचे भगवान पाणिनी झाले. पतंजलीचा काल इसवी पूर्व 500च्या आसपासचा असावा असे सांगतात की वादचर्चेत काशीमध्ये कात्यायनानं त्यांना पराजित केलं होतं, पाणिनींना, पतंजलींना. नंतर त्यांनी अभ्यास केला आणि पुन्हा कात्यायनानं विजय मिळवला. त्यांनी कृष्ण मंत्राचा प्रचार केला. शेवटी विष्णू मायाच्या योगाने हा चिरंजीव झाला. पतंजली हा योगशास्त्रामुळं या विश्वात चिरंजीव झालेला आहे. भगवान पाणिनींनी व्याकरणशास्त्रात 8 अध्याय असून प्रत्येक अध्यायात 4 पाद आहेत. एकूण 32 पाद आहेत. परंतु हे पाणिनींचं व्याकरण समजायला कठीण होतं. म्हणून महर्षी पतंजलींनी
व्याकरण महाभाष्य अन्निकात्मक अशा पद्धतीनं रचलं. अन्निक म्हणजे एक पाठ. एकूण 85 अन्निकामध्ये हे महाभाष्य लिहिलेलं आहे. अन्निक याचा अर्थ एका दिवसात दिले गेलेले व्याख्यान. यातल्या प्रत्येक अन्निकाला वेगळं नाव आहे. 85 अन्निकांची नावं देत नाहीये, परंतु काही अन्निकांची नमुना दाखल आपण नावं पाहूया. पस्पशा म्हणजे प्रस्ताव, प्रत्याहार ही शिवसूत्र आहेत, गुणवृत्ती, संज्ञा, संयोग आदी संज्ञा, प्रगृही आदी संज्ञा, सर्वनामव्य आदी संज्ञा, आगमादेशादी व्यवस्था, स्थानिवत भाव आणि परिभाषा अशी त्यांच्या अन्निकांची नावं आहेत. पातंजल महाभाष्यामध्ये काठक, कालापक, मौदक, पैप्यलाद, अथर्वण या धर्मसूत्रांचा उल्लेख आहे. मात्र यापैकी कोणतंही धर्मसूत्र आता उपलब्ध नाही. पाणिनींच्या अष्टाध्यायीवर कात्यायनांनी वार्तिकांची रचना केली होती. या दोन्हींवर स्पष्टीकरण करून स्पष्टीकरणात्मक असं महाभाष्य पतंजलींनी केलं. त्याच्यात त्यांनी स्वप्रतिभेचा वापर केलेला आहे. म्हणून पतंजलींच्या भाष्याला नुसतं भाष्य न म्हणतात महाभाष्य असं म्हणतात, जे पाणिनीच्या व्याकरणावर अत्यंत उत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ असं भाष्य आहे. यथोत्तरम मुनीना प्रामाण्यम हा अधिनियम व्याकरणशास्त्रात पतंजलींमुळे आला. व्याकरणासारखा शुष्क विषय पतंजलींनी अत्यंत सरळ, सरस आणि हृदयंगम पद्धतीनं मांडला आहे. भाषेची सरळता, प्रांजलता, स्वाभाविकता, विषयाची मांडणी शैली अगदी आदर्शवत आहे. शुद्ध उच्चारणासाठी कृष्ण यजुर्वेदींच्या काटक धर्मसूत्र या प्रसिद्ध ग्रंथावर विष्णू स्मृती हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पतंजलींनी वेदपाठांचे शुद्ध उच्चारण, शुद्ध स्वरक्रिया याविषयी आग्रह धरला. पतंजली म्हणतात, चांगल्या रीतीने जागलेला, चांगल्या प्रकारे विधिवत प्रयोग केलेला एकच शब्द अर्थात मंत्र स्वर्गलोक किंवा मृत्यूलोकातली इच्छा किंवा कामना पूर्ण करतो. शब्दाच्या उच्चारणाबाबत अत्यंत महत्त्व हे आहे आणि हे जे महत्त्व आहे उच्चारणाचं हे पतंजलींनी अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळं पातंजल योगसूत्रांचा अभ्यास करताना उच्चारणशास्त्र आणि मंत्रशास्त्र ह्याही त्याच्या जोडीनं करण्याचाच अभ्यास आहे. आणि मग त्यामुळं पाणिनीय शिक्षा की ज्याच्यामध्ये उच्चारणाचं महत्त्व, उच्चारण कसं करावं, शब्दाची उत्पत्ती कशी होते वगैरे विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. अशा तऱ्हेच्या नारदीय शिक्षा वगैरे अनेक शिक्षा उपलब्ध आहेत. परंतु पाणिनींची जी शिक्षा आहे ती शिक्षा ही पतंजलींना अभिप्रेत असणारी शिक्षा आहे. आणि मग त्या पद्धतीनं पाणिनीय शिक्षा सुद्धा या योगशास्त्राच्या साठी आपल्याला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शिवांच्या आज्ञेनं पतंजलींनी व्याकरण महाभाष्य लिहिलेलं आहे त्या शिवांची जी मूळ सूत्र आहेत की जी पाणिनीला नंदिकेश्वराद्वारे प्राप्त झाली ती मूळ सूत्र सुद्धा अभ्यासण्याजोगी आहेत. शिवांनी या 14 सूत्रांमध्ये जे काही सांगितलंय असं म्हटलं जातं या विश्वातलं सर्व ज्ञान ही या 14 सूत्रांमध्ये आहे. दिसताना ही 14 सूत्र आपल्याला मुळाक्षर आहेत असंच वाटतं आणि अर्थात ती मुळाक्षरच त्यांनी 14 सूत्रांमध्ये विभागून दिलेली आहेत.
परंतु त्याच्या मागं जे काही ज्ञान आहे, जे आपण पाहणार आहोत, ते मात्र अद्भुत अशा तऱ्हेचं ज्ञान आहे. पतंजलींचा हा व्याकरण महाभाष्य हा जो ग्रंथ आहे, हा अनेक वेळा लुप्त झाला. कारण लोकांना अभ्यास करण्याचा कंटाळा असतो आणि मग अशा ह्याच्यातून काही गोष्टी मागं पडत जातात. याचा काय उपयोग आहे अशा तऱ्हेचा विचार केला जातो. आणि मग अशा ह्याच्यातून काही महत्त्वाचे ग्रंथ सुद्धा हे काळाच्या पडद्याआड नाहीसे झालेले आहेत. जसं मगाशी मी तुम्हाला धर्मसूत्रांविषयी सांगितलं, तसे अनेक ग्रंथ, वेदांमधले सुद्धा कित्येक भाग, वेदांच्या अनेक शाखा या लुप्त झाल्या, नाहीशा झाल्या. त्याच्यातून किती ज्ञान जे आपल्यापर्यंत यायला पाहिजे होतं ते काळाच्या पडद्यामागं झाकलं गेलं, माहीत नाही. परंतु जे आपल्याला उपलब्ध आहे ते मात्र आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊया असा आपला प्रयत्न आहे. यांचा हा ग्रंथ असाच काळाच्या ओघात हरवला होता. चंद्राचार्यांनी खूप परिश्रमाने दक्षिणेतल्या पर्वतीय प्रदेशातून त्याचा हस्तलिखित प्राप्त केलं आणि त्याचा पुनरुद्धार केला. खरे पाहता बैजी, सौभव, हर्यक्ष आणि शुष्क या तार्किकांनी हे मुद्दाम केलेलं काम होतं की हा ग्रंथ मुद्दाम नामशेष केलेला होता. हे तार्किक होते आणि त्यांचे सगळे तार्किक या ग्रंथामुळे मागं पडणारे होते. या ग्रंथामुळं त्यांच्या तर्कांना बळ मिळत नव्हतं, उलट त्यांचे तर्क हे खोडून काढले जात होते. म्हणून त्यांनी हे पतंजलींचं व्याकरण महाभाष्य हे नाहीसं केलेलं होतं. 8व्या शतकात सुद्धा पुन्हा हा ग्रंथ विस्मृत केला होता. काश्मीरच्या जयपीड महाराजांनी देशांतरातून म्हणजे दुसऱ्या देशातून क्षीरसंज्ञक शब्दविद्योपाध्यायांना, म्हणजे जे साहित्य क्षेत्रातलं संशोधन करणारे व्यक्ती असतात अशा व्यक्तींना बोलवून या महाभाष्याचं पुनरुज्जीवन केलेलं होतं. 19व्या शतकात स्वामी विरजानंद आणि दयानंद सरस्वतींनी याचा पुनरुद्धार केला. पतंजलींनी व्याकरणाशिवाय सांख्य, न्याय, काव्य वगैरे विषयांवर भाष्य केलेलं आहे. सांख्य प्रवचन, छांदोविचिती, सामवेदीय निदानसूत्र, चरकसंहितेवर पातंजल वार्तिक असे अनेक ग्रंथ पतंजलींनी लिहिलेले आहेत. पतंजलींचा रसशास्त्रावर सुद्धा ग्रंथ होता. आता हे रसशास्त्र हा आयुर्वेदाचाच एक भाग आहे, परंतु त्याला त्यांनी स्वतंत्र शास्त्र असं म्हणून त्याच्यावर ग्रंथ लिहिलेला होता. पण हा ग्रंथ मात्र आता उपलब्ध नाहीये. पातंजल योगसूत्र हा योगशास्त्रावरचा अत्यंत प्रमाणित ग्रंथ आहे. योगशास्त्रावरचा हा अत्यंत तर्कसंगत ग्रंथ आहे. या ग्रंथात 4 पाद आहेत. एक समाधीपाद, दुसरा साधनपाद, तिसरा विभूतीपाद आणि चौथा कैवल्यपाद. अर्थात हे 4 अध्याय आहेत. यात एकूण 195 सूत्रे आहेत. याचा समाधीपाद जो आहे यात योगाचा उद्देश, लक्षण, साधन याचे वर्णन व चित्त एकाग्र करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. साधनपाद या दुसऱ्या अध्यायात क्लेश, कर्म, कर्मफल वर्णन, इंद्रिय दमन कसे करावे हे सांगितलेले आहे आणि त्यातून ज्ञान कसे मिळवायचे हे सांगितलेले आहे. तर ज्ञान कसं मिळवायचं, अभ्यास कसा करायचा, ज्ञानाचं ग्रहण कसं व्हायला पाहिजे, हे सगळं मुळातच गणेश विद्येचा असणारा भाग होता. तर तशाच पद्धतीनं ज्ञानग्रहणाच्या पद्धती या त्यांनी साधनपादामध्ये सांगितलेल्या आहेत. विभूतीपाद यात योगाची अंगे, त्याचा परिणाम आणि मादी सिद्धींचे वर्णन आहे. योगशास्त्रातल्यामध्ये बाय प्रोडक्ट म्हणून सिद्धी येतात. काही लोक सिद्धीसाठी म्हणून प्रयत्न करतात,
परंतु योगशास्त्राचं जे अंतिम ध्येय आहे आत्मज्ञान, या सिद्धींच्या मागे लागलं तर त्या आत्मज्ञानाचा लोप होतो, अशा पद्धतीचा काही भाग आहे. या सिद्धींमध्ये अडकून पडायचं नसतं. या 8 तऱ्हेच्या सिद्धी आहेत, याचं वर्णन आपण पुढं पाहणार आहोत. आपण जेव्हा विभूतिपादाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळी आपण सिद्धींचं वर्णनही पाहणार आहोत. कैवल्यपाद हा शेवटचा अध्याय आहे. याच्यात मोक्षाचं विवेचन आहे. ज्ञानप्राप्तीनंतर आत्मा कैवल्यरूप कसा बनतो याची माहिती दिलेली आहे. सांख्य दर्शनात योगाबाबत 25 तत्व आहेत. योग दर्शनात म्हणजे पातंजल योगामध्ये 26वं सूत्र आहे, पुरुष विशेष तत्व आहे. त्यामुळे योगदर्शन निरीश्वरवादी नाही हे सिद्ध होतं. पातंजलींनी त्यांच्या याच्यामध्ये जे 26वं सूत्र घातलेलं आहे ते परमेश्वराचं अस्तित्व दर्शवणारं अशा तऱ्हेचं सूत्र आहे. आणि त्यामुळंच हे पातंजल योगशास्त्र हे निरीश्वरवादी नाही आहे किंवा पातंजली हे निरीश्वरवादी नाही आहे याविषयी पुष्टी निर्माण झालेली आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचविध कुशांच्या पासून योगद्वारा विमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करणे हे योगदर्शनाचे उद्दिष्ट आहे. योगसूत्र सिद्धांतानुसार चित्तवृत्तींचा निरोध हाच योग आहे. चित्तवृत्तींचा निरोध अभ्यासाने व वैराग्याने प्राप्त होतो. पुरुषार्थ विरहित गुण आपल्या कारणातच लय पावतात तेव्हा कैवल्य प्राप्ती होते. हे योगदर्शनाचे अंतिम सूत्र आहे. शिवसूत्रांपासून सुरू होणारे व्याकरण आणि ते व्याकरण महाभाष्य हा सर्व योगाचाच प्रवास आहे. योग शास्त्राचे मूळ शिवसूत्रात आहे. भगवान पतंजलींनी मनपूर्वक नमन करून भगवान पतंजलीला नमपूर्वक नमन करून या योग वर्गाची आपण सुरुवात करूया. आपण पुढच्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून जे काही पाहायचं आहे त्याच्यामध्ये आपण पतंजलींच्या योगसूत्रातलं एक एक सूत्र पाहत जाणार आहोत. त्याचप्रमाणे सुरुवातीला शिवसूत्र जे आहेत ज्याच्यातून पातंजल योगशास्त्रापर्यंतचा प्रवास आलेला आहे त्या शिवसूत्रांचाही अभ्यास आपण करणार आहोत. या दरम्यानच्या या सगळ्या याच्यामध्ये ही 14 शिवसूत्र, त्यानंतर पंचमहाभूत वगैरे आणि मग शरीरशास्त्राचाही अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे. मग त्या दृष्टीनं आपण उद्या सुरुवात करणार आहोत. उद्याच्या याच्यामध्ये आपण शिवसूत्रातलं पहिलं सूत्र पाहणार आहोत. एखाद्या वेळेस त्या पहिल्या सूत्राला आपल्याला 3-4 दिवसही लागू शकतात आणि पतंजलींचं योगसूत्र मात्र जे आहे ते आपण रोज एक एक करत 195 दिवसामध्ये आपण 195 योगसूत्र पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कदाचित एखाद्या सूत्राला जास्त काळ सुद्धा लागू शकतो, एका दिवसापेक्षा जास्त दिवस लागू शकतात. तर त्या दृष्टीनं कमीत कमी वर्षभर चालणारा या वर्गाला आपण चिकाटीनं उपस्थिती लावा. आपण चिकाटीनं याचा अभ्यास करा. एक अद्भुत अशा तऱ्हेचं ज्ञानाचं भांडार हे आपल्यासाठी खुलं करतोय. त्याचा आपण फायदा घ्या, त्यातली अनुभूती घ्या, त्याचा अभ्यास करा आणि पतंजलींच्या आशीर्वादानं आपण योगशास्त्रात प्रगती साधा, योगामध्ये प्रगती साधा असा मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो. धन्यवाद.